नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एक बोधकथा. राजा जनक राजा असून सुद्धा त्याला राजवैभवात आसक्ती नव्हती. लोभ मोहापासून तो सदैव दूर होता. विनम्रता त्याच्या स्वभावातच होती. त्यामुळं तो आपले दोष दूर करण्याचा प्रयत्न करायचा. आत्मशोध घेण्याचा त्याचा प्रयत्न सतत सुरू असायचा. एकदा जनक राजा नदीकाठावर एकांतात बसून सोहमचा जप करत होते. मोठ्या आवाजात त्यांचा जप सुरू होता. तेवढ्यात तिथून अष्टवक्र ऋषी चालले होते. ते परमज्ञानी असल्यामुळे राजा जनकाचा जप ऐकून ते जागेवरच थांबले. एका हातात छडी घेऊन थोडे दूर अंतरावर उभे राहिले. मग मोठ्या आवाजात तेही बोलू लागले, माझ्या हातात छडी आहे, कमंडलू आहे, माझ्या हातात छडी आहे, कमंडलू आहे. राजा जनकाच्या कानात ऋषींच्या बोलण्याचा आवाज गेला, पण त्यानं आपला जप सुरूच ठेवला. मग अष्टावक्रही जोरजोरात बोलत राहिले. तेव्हा जनकानं जप थांबवून शेवटी विचारलं, मुनिवर, हे तुम्ही मोठ्या मोठ्यानं काय सांगतात? अष्टावक्र जनकाकडे पाहून हसले आणि ते म्हणाले, माझ्या हातात पाण्याचा कमंडलू आहे आणि माझ्या हातात छडी आहे. राजा जनक आश्चर्यात पडला आणि विचारू लागला, महाराज, अहो ते मला दिसतंय तुमच्याजवळ छडी आहे, कमंडलू आहे, पण हे दिसत असताना सुद्धा तुम्ही मोठ्यानं ओरडून का सांगताय? तेव्हा अष्टावक्रांनी जनक राजाला सांगितलं, राजन, माझ्याजवळ असणारा कमंडलू आणि छडी दिसत असताना सुद्धा ओरडून सांगणं जसं मूर्खपणाचं आहे ना, तसंच तुमचं सोहम उंच आवाजात म्हणणं हे आहे. मंत्राला घोकण्यानं काही फळ मिळत नाही. मंत्र आत्मसात करणं किंवा त्याला आतल्या चेतनेशी जोडल्यावरच त्याचं फळ मिळतं. श्रोते हो, या बोधकथेचं तात्पर्य हेच की कोणतंही ज्ञान घोकमपट्टी करून मिळवण्यापेक्षा ते आत्मसात करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. कोरडं पाठांतर काहीच कामाचं नसतं, हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.